सर्व अच्युत गोत्रीय बांधवांना मी धनंजय लोणारकर दंडोत प्रणाम करतो. काय सर्वांनी तयारी करताय ना? कारण महानुभाव पंथातला सर्वात मोठा उत्सव असणारा यात्रा उत्सव म्हणजे जाळीच्या देवाची यात्रा. जाळीच्या देवाची यात्रा रथयात्रा यावर्षी दिनांक 1 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 8 वाजता आहे आणि यात्रा ही आपली 8 दिवस चालत असते. ती 28 तारखेपासून 3 तारखेपर्यंत आहे. मात्र मुख्य रथयात्रा ही 1 तारखेला आहे आणि म्हणून सर्वांनी नक्की या कार्यक्रमाचा, या यात्रेचा, या उत्सवाचा लाभ घ्या. ही यात्रा फक्त जाळीच्या देवाची नसते, तर ही संपूर्ण पंथाची असते. पंथाची का असते? यात्रा जरी जाळीच्या देवाला भरत असली ना, तरी या यात्रेची चर्चा आणि यात्रेबद्दल माहिती सगळ्या पंथातल्या प्रत्येक जणाला असते, प्रत्येक वासनिकाला असते. लाखो लोक या कार्यक्रमाला येऊन जात असतात. म्हणून आपण सर्वांनी जाळीच्या देवाच्या यात्रेला या. यात्रेला आल्यानंतर 3 गोष्टी करा. पहिली गोष्ट, रांगेत लागून दर्शन घ्या. दुसरी गोष्ट, रांगेत घुसू नका. तिसरी गोष्ट, आल्यानंतर आपल्यामुळे कोणाला त्रास होईल असं वागू नका. आणि एक महत्त्वाचा मुद्दा, यात्रेला आलं आणि मध्येच निघून गेलं तसं न करता यात्रेच्या दिवशी रथयात्रा पूर्ण येईपर्यंत, रथ निघून परत येईपर्यंत आपण यात्रेला थांबायला हवं. कारण जर आपण एवढ्या दूर आलो आणि 5-6 तासासाठी जर थांबू शकत नाही, तर लग्नाला गेलो आणि अक्षदा न टाकताच निघून आलो असं व्हायचं. असं होऊ नये म्हणून सर्वांनी यात्रेला या. यात्रेला येऊन बघा, यात्रेला येऊन यात्रेच्या दिवशी थांबून रथयात्रेत सहभागी होऊन आपण सर्वांनी या रथयात्रेचा, देवाच्या यात्रेचा आनंद लुटायचा आहे आणि या आपल्या जीवनाची सफलता करून घ्यायची आहे. कारण ही यात्रा, देवाच्या दर्शनाला जाणं सहज सोपं वाटतं. तीर्थस्थानाचं, जाळीच्या देवाचं दर्शन घेणं खूप सोपं वाटतं. जेव्हा 6 तास, 5 तास, 4 तास, 8 तासापर्यंत जर रांगेत लागून दर्शन घ्यावं लागलं ना, मग कळतं की देवाचं दर्शन घेणं सहज सोपं नाही आहे. म्हणून सर्वांनी या यात्रेला या.